मित्रांनो, तिसरी टेट अर्थातच व्हायला हवी आणि ती नियोजित वेळेतच घेण्याचं शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आहे. सध्या आपण महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती नुकतंच नोटिफिकेशन सुद्धा पाहतोय की टॅट 2025 लवकरच घेण्यात येईल आणि कशीही तयारी करा. या वाक्याचा अर्थ तुम्ही कसा घ्याल ते तुमच्यावरती आहे. परंतु मी तुम्हाला एकच सांगेल, तुम्ही क्लासेस लावा, तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तयारी करा, तुम्ही टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तयारी करा, कशीही तयारी करा, परंतु तयारी कराच. आता बरेच उमेदवार आहेत ते मागणी करत आहेत की एकाच दिवशी एकाच ठिकाणी राज्यात सर्वत्र ही परीक्षा व्हायला हवी. तर मित्रांनो, तसं शक्य नाहीये, कारण ही परीक्षा ऑनलाईन होते. ऑनलाईन सेंटर्स एवढे शालेय शिक्षण विभागाला अवेलेबल होणार नाहीये आणि काहीही करून सध्या ही परीक्षा घेऊन यांना लवकरात लवकर नियुक्ती कशी देता येईल हा शालेय शिक्षण विभागाचा मेन मोटो आहे. पर्यंत किंवा शालेय शिक्षण विभागाशी जो काही आपण पाठपुरावा करत आहे त्याच्यानुसार तर सध्या येणाऱ्या काळामध्ये मे जून मध्ये ही परीक्षा आहे. ही परीक्षा परिषद ही IBPS ला देणार आहे. IBPS चा तुम्ही पॅटर्न सुद्धा पाहिला असेल. लास्ट टाइम म्हणजे अर्थातच जी दुसरी टॅट झालेली आहे 2023 मध्ये 2 एप्रिलला यांचा शेवटचा पेपर होता. मार्च मध्ये सुरू झाली होती. मार्च एप्रिल मध्ये परीक्षा होती. 22 मार्च पासून सुरू झाली आणि 2 एप्रिलला आणि काही एक शिफ्ट होती 3 एप्रिलला सकाळची. अशा पद्धतीने त्यांची परीक्षा संपलेली आहे. आता बरेच उमेदवार आहेत ते मागणी करत आहेत की एकाच दिवशी एकाच ठिकाणी राज्यात सर्वत्र ही परीक्षा व्हायला हवी. तर मित्रांनो, तसं शक्य नाहीये, कारण ही परीक्षा ऑनलाईन होते. ऑनलाईन सेंटर्स एवढे शालेय शिक्षण विभागाला अवेलेबल होणार नाहीये आणि काहीही करून सध्या ही परीक्षा घेऊन यांना लवकरात लवकर नियुक्ती कशी देता येईल हा शालेय शिक्षण विभागाचा मेन मोटो आहे. त्याच्यातली पदं किती येतील, त्याच्यामध्ये जागा किती असतील याचा तुम्ही सध्या विचार करू नका, कारण दिवसांदिवस याचं तारतम्य आहे, ते बदलणारं चित्र आहे. हा आपल्या हातातला विषयच नाहीये. मला असं वाटतं सध्या एक उमेदवार म्हणून जेव्हा तुम्ही परीक्षेची तयारी करताय तेव्हा तुम्ही म्हणजे सगळं स्वतःला झोकून द्या. म्हणजे दिवसातला तुमचा कमीत कमी 5 to 6 आवर्स अभ्यास व्हायलाच हवा. मग त्याच्यामध्ये तुम्ही गणित, बुद्धिमत्ता असेल, त्याचबरोबर अभ्यासक्रम लवकरात लवकर जाहीर करा असं सुद्धा नुकतंच महाराष्ट्र परीक्षा परिषदेला, त्याचबरोबर आयुक्त कार्यालयाला, शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी सुद्धा निवेदन दिलेलं आहे. तेव्हा IBPS परीक्षा जेव्हा घेणार आहे ती शिफ्ट वाईजच असेल, कारण त्यांचे सेंटर असतात आणि पूर्ण राज्यभर ही परीक्षा असते. त्यामुळे शिफ्ट सोडून अशी म्हणजे ती वेगळी काही परीक्षा होणं इम्पॉसिबल आहे. एकाच दिवशी जसं TETचा पेपर झाला राज्यभर, तो ऑफलाईन होता त्यामुळे तो शक्य झाला, परंतु आता हे होणं शक्य नाहीये. याची सर्वांनी प्लीज नोंद घ्या. आणि पहिला बॅचचा माझा नंबर येतो. जनरली तुमचे जे नंबर असणार आहेत, रोल नंबर किंवा तुमच्या बॅचेस असणार आहेत, पहिली बॅच असते किंवा दुसरी बॅच असते, ते सरनेमनुसार किंवा तुमच्या नावानुसार इनिशियलनुसारच्या बॅचेस येत राहतात. परंतु मला असं वाटतं की म्हणजे पुढे कोणाचा नंबर येईल, पहिली बॅच आपली येईल, दुसरी बॅच येईल, असा काहीही न विचार करता आपल्याकडे वेळ फार कमी आहे मित्रांनो. सध्या एप्रिल, मे आणि जून म्हणजे मेच्या मिडपर्यंत किंवा मे एंडिंगच्या वीकमध्ये ही परीक्षा सुरू होते आणि जूनमध्ये संपते. नियोजित वेळेतच होणार आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाहीये, कारण राज्यामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार शिक्षकांची गरज आहे आणि वेगवेगळ्या विषय शिक्षकांची गरज आहे आणि यांची एक पुढची जी प्रोसेस आहे नियुक्ती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते सुद्धा लवकरात लवकर देण्याचा शालेय शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. त्यांचं काम सुरू झालेलं आहे, त्यांची तयारी सुरू झालेली आहे. जे एक्सपर्ट्स आहेत, सब्जेक्ट एक्सपर्ट, त्यांच्याशी त्यांचं बोलणं चालवलं आहे. एवढं इन डिटेलमध्ये काम चालू आहे. त्यामुळे आता आपलं एकच काम आहे, कोणावरती न विश्वास ठेवता, कोणती न आशा घेता पहिल्यांदा तुम्ही अभ्यासाला लागणार आहात. मग तुम्ही कसेही बाय हुक बाय क्रूक, साम दाम दंड भेद असं एक आपल्यामध्ये एक म्हण आहे, त्याच्या पद्धतीने प्रत्येक वेळी तुम्ही प्रयत्न करा की काहीही करून तुमचा 150 पर्यंत 200 आउट ऑफ 130 to 150 पर्यंत स्कोर असायला हवा. तो सेफ स्कोर मानला जाईल. तुमचा फोकस एकच असला पाहिजे की प्रश्नपत्रिका जाळा पाठीमागच्या
राधा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करा. 2017चे जे बॅक पेपर आहे ते सुद्धा आपण पाठवू, PDF पाठवू, जेणेकरून तुम्हाला त्याला सुद्धा मदत होणार आहे. सध्या जेवढे अभियोग्यताधारक आहेत, जेवढे BEd करत आहेत किंवा ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, कारण उद्या एखादं आव्हान येईल, आता उद्या कोर्ट केस मध्ये काय होईल त्याचा तुम्ही विचारच करू नका. सध्या फक्त आणि फक्त तुमचं टार्गेट ओरिएंटेडच काम असायला हवं. त्याचबरोबर आता जो महत्त्वपूर्ण मुद्दा राहतो तो म्हणजे हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये जे काही दुसऱ्या भरतीचे नियम होते ते तिसऱ्या भरतीला असतील का, त्याच्यामध्ये जिल्हा वाईज भरती होईल का, असे बरेच प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये येत असतात. त्याच्यामध्ये जे आरक्षणाचे नवीन नियम आहेत ते तिसऱ्या टेटला असतील का, त्याचबरोबर वयाबद्दलचे काही मुद्दे आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये जसं दुसऱ्या टेटच्या सेकंड फेजमध्ये कन्सेशन मिळालेलं आहे ते तिसऱ्या टेटमध्ये भेटेल का, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी जेव्हा जेव्हा याच्या संदर्भात फॉलोअप घेईल ते तुम्हाला चॅनलवरती नक्की मिळतील. सो स्टे कनेक्टेड, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आणि जागेचं बोलायचं झालं तर मित्रांनो सध्या असं आहे की मे जूनमध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यावाईज, काही जिल्ह्यामध्ये 200, काही जिल्ह्यामध्ये 400, काही जिल्ह्यामध्ये 600 अशा पद्धतीने रिटायरमेंट, खूप मोठी रिटायरमेंट सध्या मे जूनमध्ये आहे. तो फक्त मी एकच सांगेल तुम्हाला, कारण सध्या अतिरिक्त जरी असली तरी सुद्धा मे जूनमध्ये जास्तीत जास्त रिक्त पदांची भरती होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या शिक्षक भरतीच्या तिसऱ्या टेटला होणार आहे. सो म्हणजे जागा किती असतील, काय किती असतील त्यापेक्षा 200 पैकी पेपरमध्ये तुमचा स्कोर 130 to 150 असायला हवा, याच्या इन बिटवीन असायला हवा. त्यापेक्षा जास्त असलं तर काही हरकत नाहीये, परंतु तेवढा असायला हवा. यासाठी तुम्ही तयारीला लागा. शालेय शिक्षण विभाग पूर्णतः तयारीला लागलेला आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंत्रालयात गेला होता, त्याच्यावरती शिक्षण मंत्र्यांची सही झालेली आहे आणि बाकीच्या पूर्ण डिटेल्स कंप्लीट झालेल्या आहेत. आता फक्त तुम्ही काहीही न करता, कोणताही न विचार करता फक्त ऑथेंटिक इन्फॉर्मेशन वरती विश्वास ठेवून तयारीला लागायचं आहे. कारण आता आपण म्हटलं होतं की पहिल्यांदा जाहिरात येईल का, त्याच्यासाठी आपण आंदोलन करूयात, परंतु सध्या जाहिरात जर आता दिली तर पोर्टलला जागा द्यायला नाहीये, ही वास्तविकता आहे. त्यामुळे संचवाने अजून एक्सटेंड होईल. तुम्ही काळजी करू नका. नक्की सर्वात जास्त दुसरी टेट जेवढ्या पदांची झालेली आहे तेवढी तिसरी टेट घेण्याचा शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे. त्यामुळे आता आपण पाहतोय की पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 19,000 शिक्षक भरती झालेली आहे. त्याच्यामध्ये आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास अजून 10-12,000 शिक्षक भरले जातील आणि एवढं असताना तेवढ्याच पदांची पूर्ण तिसरी टेट होणार आहे. त्यामुळे आता सध्या तुम्ही काहीही न करता फक्त फोकस करणार आहात ते म्हणजे 2017च्या क्वेश्चन पेपरवरती आणि 2022-23च्या क्वेश्चन पेपरवरती. याबद्दलचे जे पुढचे अपडेट्स आहेत तुम्हाला चॅनलवरती नक्की मिळतील. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि खूप महत्त्वाचा इमर्जन्सी जर क्वेश्चन असेल तर ईमेल करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल ID दिलेला आहे, parusha.sb@gmail.com. विद्यार्थ्यांसाठी आपण लढतच आहोत. त्याचबरोबर शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी हा जो लढा उभारलेला आहे त्यासाठी तुमची साथ हवी आहे. त्यासाठी सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करूया. असे बरेच प्रश्न येतील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पुढे सोडवायचे आहेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र राहूया आणि लढूया आणि जिंकूया सुद्धा. याच अपेक्षेसह, याच एनर्जीसह लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमच्या मनातले डाऊट्स नक्कीच सॉल्व्ह करूया.